तुमच्या काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी बघेन. मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही आहे. तुम्ही म्हणला तसं बीडमध्ये ते जे कुणाला हाणामारी झाली असतात त्याचं डोकं फोडलंय कुणाचं ते फोटो तुम्ही दाखवला. त्या कुटुंबाची माहिती घ्या. त्या कुटुंबाला पण आपण न्याय देऊ. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेख बाहेर कसं काय करतंय प्रशासन. मग सत्तेमध्ये बसला ना विकास 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 हा यांचा विकास आहे. जर माझी लेख जाणार असेल ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला. तुम्हाला माहिती आहे तुमची आई काय म्हणली मला. तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले. याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं.